सप्रेम जय भीम. मी वैभव छाया टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. काही दिवसांपूर्वी राजा सोंडकरांची मुलाखत, त्याच्या आधी लक्ष्मण चव्हाणांची मुलाखत आपण या चॅनलवर पाहिली होती, तुम्हाला खूप आवडली. तर आज मी आलेलो आहे एका अशा व्यक्तिमत्वाकडे की ज्यांनी त्यांच्या आयुष्यातली 5 दशकं आंबेडकरी चळवळीला, पर्यायानं भारतातल्या समतेच्या चळवळीला दिलेली आहेत आणि त्यातून जे उभं राहिलं आहे ते खरंच कशातच मोजता येणारं नाही आहे. भेटूयात आपण श्यामदादा गायकवाड सरांना. सर जय भीम, खूप खूप स्वागत आहे तुमचं. म्हणजे आज इथे मुलाखत घेण्यासाठी आलेलं आहे, पण माझ्या मतानुसार मुलाखत नाही, मला फक्त तुमच्याशी गप्पा मारायच्या आहे. गप्पा औपचारिक पद्धतीच्या, पण समजून घ्यायचं आहे की एक कार्यकर्ता म्हणून जगताना आयुष्यभराचा एक जो प्रवास आहे, तो प्रवास इथपर्यंत तुम्ही घेऊन आलेले आहात. तर समजून घ्यायचं आहे की श्यामदादा गायकवाडांचा हा प्रवास तुम्ही कशा पद्धतीने, तुम्ही स्वतःचा प्रवास कशा पद्धतीने सांगू शकता? मला व्यक्तिशः काही प्रमाणात आश्चर्य वाटतं की मी एकाहत्तरी ओलांडलेली आहे. मला विश्वास नव्हता की 70च्या पुढे मला जगता येईल म्हणजे मी जिवंत राहू शकेल. आयुष्यामध्ये एक निश्चित उद्दिष्ट घेऊन जगावं लागतं, बरोबर. आणि तुमची सगळी ही उद्दिष्ट आहेत तुमच्या आयुष्याच्या प्रारंभी तुम्ही ठरवत आहात. त्याच्यात बदल होत असतो, पण आणि सिद्धार्थ कॉलेजमध्ये असतानाच दलित पॅंथरचा जो एक अमिट असा म्हणजे प्रभाव, बरोबर, जो आम्हा तरुणाच्या जीवनावर तेव्हा पडला होता. दलित पॅंथरने एकूणच समाज जीवनाच्या अनेक पैलूंना प्रभावित केलं जातं, बरोबर. आणि तसं पाहायला गेलं तर दलित पॅंथर कोणी स्थापन केली, केव्हा स्थापन केली, हे मुद्दे गौण आहेत. पण दलित पॅंथरसारखं संघटन निर्माण व्हावं, जन्माला यावं, अशी परिस्थिती त्या काळी निर्माण 1972 सालची गोष्ट आहे. आणि दलित पॅंथरने सुद्धा जे नाव घेतलं यांच्याकडून, मला वाटतं नाव घेतलेलं आहे. हो, प्रेरणा आंबेडकरी आहे. फक्त ते ब्लॅक पॅंथर होते आणि ब्लॅकचं काही दबदे नाव गेलं होतं. अर्थात दोन्ही संघटनांच्या भूमिकेमध्ये, कार्यपद्धतीमध्ये, वैचारिकतेमध्ये बराचसा फरक. पण त्यावेळची जी परिस्थिती होती, आजही परिस्थिती फार बदलण्याच्यातलं भाग नाही. म्हणून दलित पॅंथरच्या जन्माच्या अगोदर जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा 100 पट परिस्थिती आजची भयावह आहे, बरोबर. त्यावेळेला आधी सगळ्या तरुणांनी एक स्वप्न पाहिलं होतं, समताधिष्ठित भारत. आणि काय झालं की आंबेडकरी चळवळीच्या प्रभावानं एक शिक्षित पिढी, जी फुले आंबेडकरी समाजात दडपलेल्या समूहांच्या मध्ये निर्माण झाली, त्यातली दुसरी पिढी आमची आहे. तर बाबासाहेब त्यावेळेला त्यांच्या लिखाणामध्ये उपलब्ध होते. आणि तो जो वैचारिकतेचा जो स्रोत आहे त्याच्याबद्दल प्रचंड आकर्षण. दलित पॅंथरच्या स्थापनेमुळे विचार करणारा आणि कृतीरत असलेला जो तरुण आहे तो अगदी नैसर्गिकरित्या त्या संघटनेकडे ओढला गेला. सुरुवातीला अत्यंत छोटे खादी असं तिचं स्वरूप होतं, परंतु भागवत
भारतात छोटेखानी जरी होतं तरी दलित पॅंथरने वैचारिक विश्वामध्ये, सांस्कृतिक विश्वामध्ये प्रचंड मोठी उलथापालट करून टाकण्याची होती. मुख्य म्हणजे असं की हा तरुण जो वाचणार आहे, समाजाचं नेमकेपणानं अवलोकन करणार आहे, की विशिष्ट आंबेडकरांच्या दृष्टीवर तो लिहिता झाला होता. तो त्याच्या अभिव्यक्ती कविताबद्ध करायला लागला होता, रस्त्यावरच्या चळवळी करायला लागला होता. म्हणजे लिहिणारा, कविता करणारा, त्या पद्धतीने अभिव्यक्त होणारा रस्त्यावर सुद्धा उतरतो. अन्याय अत्याचाराचं जे प्रमाण होतं त्या अगदी टोकाला भेटलेलं होतं. अनेक घटना घडल्या होत्या, त्यांचं काय मी आता उदाहरण देत नाही. परंतु प्रस्थापित अत्याचारी, सवर्ण अशा मूलतत्ववादी शक्तींच्या विरोधामध्ये हा नव्यानं तरुणांचा आंबेडकर फोर्स उभा राहिला होता. आणि आम्ही त्याच्यापासून दूर जाणं शक्यच नव्हतं. मला हेच विचारायचं आहे, तुमच्या कुटुंबाची एक लेगसी आहे, 6 भाऊ. मला त्यांच्यातल्या सगळ्यात लहान भावाकडे यायचं, पण ते नंतर. पण त्याच्या आधी हे विचारायचं आहे की तुमचे एक मोठे बंधू IAS ऑफिसर होते. हो. घरातले सगळेच भावंड चांगली शिकलेली. हो. मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की बाबा मी पण सनदी अधिकारी व्हावं किंवा एखादा मोठ्या पदावर जाऊन व्यवस्थित आपलं एक सुखासीन आयुष्य घ्यावं? तुम्ही हा चळवळीचा मार्ग निवडण्याचं कारण काय? म्हणजे एक प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक ट्रिगर पॉईंट असतो की नाही, मला पूर्ण वेळ इथे द्यायचं आहे. असं नाही आहे की बाबा तुम्ही सनदी अधिकारी झालात किंवा इतर कोणत्या पदावर गेलात, वकील झालात, तर तुम्ही चळवळीचं काम करू शकत, असं नाही आहे. पण तुम्ही पूर्ण वेळ कार्यकर्ता बनण्याचं, वैचारिक कार्यकर्ता बनण्याचं हे ठरवण्यामागचा पॉईंट काय होता आणि ते कसं तुमच्या एकूण विचार प्रक्रियेत आलं? कसं आहे, मी स्वतः अनुभवत होतो. हे अपरिहार्य होणार होतो की तुमच्यामध्ये एक शिक्षित वर्ग किंवा सुशिक्षित वर्गाला आपण तयार झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये सनदी अधिकारी होणं, विविध प्रकारचे सनदी अधिकारी म्हणजे IAS होणं, IAS होणं, IPS होणं किंवा IRS होणं, बरोबर, IFS होणं, डॉक्टर्स होणं, इंजिनियर होणं. येस, ॲब्सोल्युटली. हे सगळं अपरिहार्य होतं, होणारच होतं. ते एक नवा मध्यम वर्ग आंबेडकरी समाजात तयार होत होता. हे सगळं अत्यंत काय म्हणतात त्याला की एक वेगळंच असं विलोभनीय असं स्थित्यंत होतं आंबेडकरी समाज. बरोबर. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चळवळी उभ्या केल्या, बाबासाहेब काय लायब्ररीतले विद्वान नव्हते. बरोबर. बघा, ते मूलतः त्यांच्या चळवळी त्या अंगानं चळवळीच्या विकासाच्या स्थित्यंतरांना न्याय देण्यासाठी लिहायचे. रस्त्यावरची आंदोलन बाबासाहेबांनी केले. अरे, आणि त्यांनी संशोधनात्मक ग्रंथही संघटनाही उभ्या केल्या. बरोबर. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की बघा, ही RSSची स्थापन झालेली आहे ना, ही टिळकांच्या मृत्यूनंतर स्थापन झालेली आहे. मला असं वाटतं की काँग्रेस या संघटनेमध्ये, त्याच्या पक्ष संघटनेत त्यावेळेचा जो काँग्रेसवरती जी पकड होती ना, ती टिळकवादी लोकांना, अशा नेत्यांची होती. बरोबर. आणि त्यात छोटंसं संघटन होतं ते. गांधी भारतात आल्याच्या नंतर आणि गांधींच्याकडे काँग्रेस गेल्यानंतर ती एक मास मुवमेंट झालेली आणि तिच्यामध्ये ब्राह्मणेतर समाज मोठ्या संख्येनं काँग्रेसमध्ये गेलेला आहे. आणि ब्राह्मण्यत्व असलेल्या लोकांना असं वाटतं की आपली मक्तेदारी संपुष्टात येते आणि त्या भीतीपोटी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना. बरोबर. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय असणार आहे, उद्या त्याचं स्वरूप कसं असेल,
त्याची वैचारिकता देशाला कशी मारक आहे, समतेच्या कशी विरोधात, चातुर्वर्ण्य दृष्टीत प्रतिस्थापक कसे, हे बाबासाहेबांना नेमकं कळलं. बरोबर. त्यामुळे त्यांनी या फंडामेंटलिस्ट फोर्सेसना रिटॅलिएट करण्यासाठी 2 वर्षानंतर समता सैनिक दलाची स्थापना केली. बाबासाहेबांचं पहिलं जे संघटन आहे 23-24 बहिष्कृत हितकार्डे, बरोबर. ते संघटन एक जातीय नाही आहे. त्याचे जर आपण सगळे पदाधिकारी जर पाहिले तर बहुजातीय आहेत. बरोबर. सगळ्या बहिष्कृत आहेत. हां, आणि अध्यक्ष जे होते ते चिमणलाल सेठलवाड होते. तिस्ता सेटलवाड यांचे आजोबा. नाही, पणजोबा. नंतर बाबासाहेबांनी ज्या चळवळी केलेल्या आहेत तोपर्यंत अस्पृश्य समाजाला एकूणच भारतीय समाजातल्या राजकारणात, संस्कृतीकरणामध्ये काडीची किंमत नव्हती, रेकग्निशन नव्हतं, ओळख नव्हतं. बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजाला जागतिक राजकारणाच्या पटलावरती आणलं आणि रेकग्निशन केलं. ते खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. या अस्पृश्यांच्या राजकारणाला बाबासाहेबांनी जागतिक राजकारणाच्या पटलावर आणले. हेच, आणि त्यामुळे आपण बघतो 14 तळ्याचा संघर्ष झालेला आहे. त्याच्यानंतर काळा मंदिरचा सत्याग्रह आहे. पॅरलली गोलमेज परिषदा भरलेल्या आहेत. आणि प्रत्येक गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांचं नेमकेपणानं मांडणं आहे की आम्हाला राजकीय प्रतिनिधित्व पाहिजे. आणि आम्ही इतके, त्यावेळीचे आम्ही 7 कोटी लोक आहोत, ज्यावेळेला भारताची लोकसंख्या 35 कोटी आहे. तमाम अस्पृश्य, सगळ्या मागास जाती आणि जमाती. येस. आणि ते रेकग्निशन त्यांनी त्यावेळच्या ब्रिटिश साम्राज्यवादी सत्तेकडून मिळवतो. त्याचाच अटळ परिणाम जो आहे पुणे करारात झाले. बरोबर. पुणे कराराबद्दल बऱ्याच लोकांची मतभिन्नता असू शकतं, परंतु एका मर्यादित जो काय अवकाश राजकीय, सांस्कृतिक, हजारो वर्षापासून नाकारलेल्या अस्पृश्य समाजाला बाबासाहेबांनी प्राप्त करून दिला बरं का. आणि त्याचा परिणाम म्हणून ठीक आहे, राखीव मतदारसंघ का होईना, स्वतंत्र मतदारसंघ नाही मिळाले, पण राखीव मतदारसंघ का होईना ते मिळाले. सुरुवात झाली, त्यांनी जो प्रवेश झाला. आणि गांधीजींना तो करार करावा लागला. मी असं म्हणतो की गांधीजींची हत्या करण्यामागे जे फंडामेंटलिस्ट हिंदुत्ववादी होते RSSचे, त्यांची अनेक कारणं असते गांधींच्या हत्येमागचं, पण पुणे करार सुद्धा एक महत्त्वाचा तारा. पुणे करार महत्वाचा आहे. आणि तुम्ही बघा 35च्या नंतर 35ला भारत करार झालेला आहे. बरोबर. 36ला शेड्यूल झालेलं आहे तयार. ॲब्सोल्युटली. आणि मग हे सगळे अस्पृश्य समूह हजारो जातींच्यात विभागलेले, त्यांचे एक शेड्यूल तयार करावं. शेड्यूल तयार. तेव्हापासून आपण शेड्यूल आणि शेड्यूल शेड्यूल. मला याच्यावरच घ्यायचं आहे की तुम्ही आता जसं म्हणालात की बाबासाहेबांनी अस्पृश्यांच्या राजकारणाला जागतिक पटलावर आणलं. का सर्व अधिकार मिळवून दिले, हक्क मिळवून दिले, संविधान सभेमध्ये स्वतःचं इन्क्ल्युजन असो, संविधान लिहिणं असो, त्यांचा 1956 पर्यंतचा त्यांचा सगळा प्रवास, इथपर्यंत आपण बाबासाहेब नेहमी अभ्यासात आलेलो आहोत. याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी तुमच्या बोलण्यातूनही आता अप्रत्यक्षरित्या जाणवली आणि आपणही त्या गोष्टीचा अभ्यास करत असतो, ती अशी की बाबासाहेबांनी महाडच्या 14 तळ्याच्या आंदोलनानंतर जे काही नंतर मिळवलेलं आहे, जे काही आपल्याला मिळवून दिलेलं आहे, ते सगळं डिप्लोमसीच्या बळावर मिळवून दिलेलं आहे. थेट बोलून, साम्राज्यवादी सत्तेच्या समोर उभं राहून थेट बोलून सगळं काही मिळवून दिलेलं आहे. तर इतका मोठा वारसा, इतकं मोठं एज्युकेशन आपल्याकडे असताना आपण 56 नंतर ते आजतागायत आपण नेहमी डिप्लोमसीमध्ये किंवा तहामध्ये आपण का हरत आलो आहोत? तो वारसा आपण का नाही जपू शकत आहोत बाबासाहेबांचा? कारण बाबासाहेबांनी साम्राज्यवादी सत्तेला स्वतःच्या बोलण्यापुढे नमवलं, स्वतःच्या डिप्लोमसीपुढे नमवलं. आपण तिथे का कमी पडलो? तुमचं काय आकलन? तुम्हाला काय वाटतं की का आपण कुठे कमी पडलो? मुख्य म्हणजे असं आहे, आपण कमी पडलो हे मान्य करायला पाहिजे. बरोबर. कारण ते वास्तव आहे. हो. कुठल्याही कसं आहे की मी मगाशीच आपल्याला सांगितलं की एक नवीनच घटना घडत होती. बाबासाहेबांच्या आंदोलनाचा अटळ परिणाम म्हणून
आरक्षणातून म्हणा, आपल्या अस्पृश्य समाजाचं एक व्यवसाय परिवर्तन होत होतं. बाबासाहेबांनी ज्या घोषणा दिलेल्या आहेत ना, त्या त्यांच्या कार्यक्रमाचा, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग आहे. बरोबर. ते जे म्हणतात ना की खिडी सोडा म्हणजे व्यवसाय परिवर्तन करा. व्यवसाय परिवर्तन करणं म्हणजे चातुर्वर्ण्य दिष्टीत जी व्यावसायिकता आहे ती सोडणं. हा तळातला वर्ग आहे. बरोबर. ही संपूर्ण व्यवस्था आजची खेडी आहेत, ही जातीबद्ध आहेत. त्याची रचना अशी आहे, खालचा जो दडपलेला वर्ग आहे, ज्याच्या शोषणावरच ही तथाकथित संस्कृती ही आत्तापर्यंत जगलेली आहे. बरोबर. ती संस्कृती जर कोसळवायची असेल तर खालचा पाया हलवला पाहिजे. बाबासाहेबांना कळलं होतं. त्याने सांगितलं, तुमची ज्याच्यामुळे तुम्हाला प्रतिष्ठा मिळत नाही ते कामं सोडत नाही. बरोबर. त्यामुळं गावामध्ये एखादी गाय मेली तर त्या गायीचं मडं आम्ही ओढणार नाही म्हटल्याच्या नंतर ज्यांनी आत्तापर्यंत गायीचं ओढलं नव्हतं त्या उच्चवर्णीयांनी ते ओढावणार नाही. दुखवटे आम्ही सांगणार नाही सांगणार. बरोबर. तुमच्या लग्नांच्या मध्ये आम्ही डफडी वाजवणार नाही. तुमची वेठ बिगार आम्ही करणार नाही. आमच्या कष्टाचं योग्य मूल्य तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे, मजुरी द्यायला पाहिजे. बरोबर. म्हणजे नुसता चौदार तळ्याचा प्रश्न म्हणजे नुसता महाडपुरता नव्हता. चौदार तळ्याचं जे पाणी आहे ना, ते नुसतं पाणी नाही आहे, ते इंधन आहे. बरं. ज्वालाग्रही. चौदार तळं जसं पेटलं ना तर त्याचे ठिणग्या महाराष्ट्रातल्या, भारतातल्या लाखो विहिरींच्या मध्ये पडलेल्या आहेत. आणि ते आंदोलन संपूर्ण भारतभर झालेलं आहे. नाही, ह्याच्याबद्दल कधी फारसं काही बोललं गेलेलं नाही. तुम्ही त्याच्याबद्दल सांगा प्लीज. कारण अनेकांना माहीत नाहीये. फक्त ते तेवढंच बघितलं जातं, महाडमध्ये 14 तळ्याचं आंदोलन झालं, बस. त्याच्या पलीकडे काय नाही. आम्हाला पाणी पिण्याचा नैसर्गिक अधिकार आहे. जे पाणी तुम्ही पितात ते आम्ही प्यायला पाहिजे. बरोबर. गावातल्या विहिरी मोकळ्या झाल्या पाहिजेत, डवरे मोकळे झाले पाहिजे, तलाव मोकळे झाले पाहिजे. म्हणून प्रत्येक गावागावात आंदोलन झालं. रिअली? तुम्हाला अजूनही सांगतो मी, 1974 नंतर मी पॅन्थरमध्ये फार पुढाकारानं होतो. माझं तुम्ही डोकं जर शेव केलं तुला तर कमी कमी 10 ते 15 तुम्हाला या टाके तुम्हाला एक जखम आढळत सुकलेल्या, पण त्याच्या आठवणी आहेत मेंदूत कोरलेल्या. ती या ठाणे जिल्ह्यातल्या असंख्य अशा विहिरी आम्ही मोकळ्या गेल्या. तेव्हा आमच्यावरती दगडांचा वर्षाव व्हायचा. 74 सालची, 72-74 साल. म्हणजे 27 पासून जे सुरू झालंय ते आजपर्यंत ते आंदोलन सुरू आहे. मार्च 14 तळ्याचं ते आंदोलन थांबलेलं. ते आंदोलन अजूनही पेटत राहणार आहे. अजूनही असंख्य लाखो गेड्यांच्या मध्ये दलितांना पाणी देत नाहीत. विहिरींमध्ये विष्ठा टाकणं असेल, ते सगळं चालूच आहे ते. म्हणून माझं कसं म्हणणं होतं की बाबासाहेबांनी जे काही केलं ना, त्यावेळी डोळ्यासमोर त्यांचा हा हजारो वर्ष दडपलेला समूह ठेवला. बरोबर. त्याला कुठल्या भेदभावांना तोंड द्यावं लागलं, त्यांना कळवलं. मग त्यांनी काय केलं, आता काही लोक त्यांच्यावर आरोप करतात की ते स्वातंत्र्याची चळवळ चालू असताना सुद्धा ते ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळात गेले किंवा त्यांना कधी तुरुंगवास झालाच नाही. बरं लक्षात, बाबासाहेबांनी ठरवलं होतं, त्यांना नेमकं माहिती होतं की जे तथाकथित स्वातंत्र्याचं जे आंदोलन होतं ना, त्याच्या करते कोण होत्या. आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर सुद्धा त्या स्वातंत्र्यातून जे शासन निर्माण होणार आहे त्याची मुक्तेकरी कोणाकडे असणार आहे. बरोबर. तर बाबासाहेब ओळखायचे या स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्यामध्ये आम्ही कोण. बरोबर. आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं असेल का बाबा. ते ब्रिटिशांचे गुलाम होते, स्वातंत्र्याचं आंदोलन करणारे, आणि आम्ही त्यांचे गुलाम होतो.
हे बाबासाहेबांची रूपरेषा जी होती ती एक फ्रेमवर्क एकदम कन्फर्म होते. परफेक्ट होतं. हां त्यामुळं त्यांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली या दडपलेल्या समूहांना तकळण्याची, एक एक साखळदंड तोडण्याची. तो एकाच साखळदंडात बांधलेला नव्हता, अनेक साखळदंड होते. वामनदादा म्हणून तर म्हणतात ना, जकड बंद पायातील साखळ द्या. हो ना, खरं आहे. तर मला तुम्ही बाबासाहेब ब्रिटिश सरकारमध्ये गेले, पण तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी कामगार वर्गासाठी काय केलंय बरोबर त्याचं प्रोजेक्शन झालं नाही. बरोबर दुसरं एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतोय की त्यांनी पहिला जो पक्ष स्थापन केला 36ला, त्याचं नाव होतं स्वतंत्र मजूर पक्ष. त्याचा झेंडाही लाल होता. हो. त्याचा जाहीरनामा वाचा तुम्ही. राईट. तो जाहीरनामा सांगतो की या देशातले जे मूलभूत पायाभूत असलेले जेवढे अवजड उद्योग आहेत, जेवढे सेवा उद्योग आहेत, ते राष्ट्राच्या मागीच्या लोकांचे म्हणजे समाजाच्या. राष्ट्रीयकरणाचा मुद्दा त्याने सामूहिक शेतीचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. बरोबर. त्या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दाही त्याच वेळेला त्यांनी काय म्हणजे, आणि शिवाय त्या स्वतंत्र मजूर पक्षाला निवडणुकांच्या मध्ये अत्यंत वैभवशाली यश मिळालं होतं. बरोबर आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आनंदराव चित्रे असू दे की शामराव परुळेकर असू दे, ते आमदार म्हणून निवडून गेले होते. अर्थात त्यावेळेच्या निवडणुका फार काय म्हणतात त्याला की फार छोट्या प्रमाणात आणि विशिष्ट लोकांसाठीच मतदान असायचं. तर त्या वेगळ्या निवडणुका होत्या, पण स्वतंत्र मजूर पक्षाला त्यातही चांगलं यश मिळालं. इव्हन शेड्यूल कास्ट फेडरेशन देशातलं आता आपण शेड्यूल कास्ट फेडरेशन पाहूया. शेड्यूल कास्ट फेडरेशन 1942ची. बरोबर. 36 साली बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. 1942ला स्ट्रॅफोर्ड क्रिप्स म्हणजे भारतामध्ये, आणि त्यावेळेला पहिल्यांदा सर्व जनसमूहांना, जाती समूहांना, धर्मसमूहांना राजकीय अधिकार मिळला होता. बाबासाहेबांनी सुरुवातीला अगदी साऊथ बोरो कमिटी असेल, त्याच्यानंतर सायमन कमिशन असेल. बघा, विचार करा, कॉन्ट्रडिक्शन्स लक्षात घेऊया आपण. बरोबर. सायमन कमिशनला अगदी शहीद भगतसिंगांनी विरोध केला, लाला लजपत रायांनी विरोध केला आहे, काँग्रेसने विरोध केलेला आहे. लाला लजपत राय सायमन कमिशनच्या विरोधातल्या आंदोलनामध्ये मारले गेले. पण सायमन कमिशन समोर बाबासाहेबांनी दलित समाजाला रिप्रेझेंट केलेले. बरोबर. बाबासाहेब स्ट्रॅफोर्ड क्रिप्सच्या समितीच्या समोर ते गेल्यामुळे क्रिप्सने सांगितलं की तुम्ही कोणाचे प्रतिनिधी म्हणून आलात. ते म्हणाले, मी दडपलेले आहे, आज अस्पृश्य समाजाचं प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे नाही तुम्हाला प्रतिनिधित्व करता येणार, कारण तुम्ही स्वतंत्र मजूर पक्षाचे नेते आहात, त्यामुळे तुम्ही कामगारांचं प्रतिनिधित्व करू शकता. बरोबर. शेड्यूल कास्टचं कसं काढा होतं, म्हणून त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष गुंडाळून शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. आता ते बाबासाहेबांना तिथे गरज होती म्हणून केली. आजकाल पक्ष फक्त बाबा हा पक्ष यशस्वी नाही झाला म्हणले तर दुसरा पक्ष स्थापन करा अशी पद्धत. मला याच्याकडेच यायचं होतं. म्हणजे आता हे बाबासाहेबांच्या प्रवासावर तर आपण बोललेलोच आहोत, मला तुमच्या प्रवासावर यायचं. तुम्ही जसं सांगितलं की दलित पॅंथरची सुरुवात आणि तुमच्या कार्यकर्ते असण्याची सुरुवात ही जवळपास सारखीच झालेली. तर तुम्ही सिद्धार्थ कॉलेजचे विद्यार्थी होते, म्हणजे तिथे कसा तुमचा एकूण प्रवास कसा होता सिद्धार्थ कॉलेजचा आणि सगळा? मी तिथे कसं या सामाजिक दृष्टिकोनाचं ज्यांना सभानता होती, ज्यांना भान होते, असे आम्ही सगळे तरुण अक्षर चर्चा करायचो ना, आणि घनघोर चर्चा आहे. आणि बाहेर दलित पॅंथरचं वातावरण होतंच, आणि ते वातावरण आणि दलित पॅंथरची आवश्यकता ठळकपणे जाणवायला लागली होती. ती रिपब्लिकन नेत्यांच्या निष्क्रियतेच्या पार्श्वभूमीवर. ओके. एकीकडे अन्याय अत्याचार सगळीकडे होत आहेत, वृत्तपत्रांच्या मध्ये येत आहे, त्यांचा प्रतिरोध होत नाही आहे, निषेध होत नाही आहे, लोकांच्या मध्ये प्रचंड राग आहे. बरोबर. आणि तो व्यक्त जो झाला तो दलित पॅंथरच्या निर्मितीमुळे. जगातल्या बऱ्याचशा ज्या रिव्होल्टच्या चळवळी आहेत त्या विद्यार्थ्यांनी उभ्या केलेल्या आहेत. दलित पॅंथर सुद्धा विद्यार्थ्यांची चळवळ. बरोबर.
तर ही जेव्हा चळवळ तुम्ही राहत होती तर तुम्ही कॉलेजमध्ये होते. आपले सिद्धार्थ कॉलेज आहे, वडाळ्याचं आंबेडकर कॉलेज आहे, बाकी महाराष्ट्रातली छोटी मोठी कॉलेज म्हणजे बरीचशी कॉलेजेस, औरंगाबादचं विद्यापीठ आहे, त्यावेळेला ते मराठवाडा विद्यापीठ होतं. त्या आजच्यासारखं बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ झालेलं नव्हतं. तर आपले विद्यार्थी अशा चळवळीमध्ये अग्रेसर आहेत, कार्यरत आहेत, हे जेव्हा प्राध्यापकांना कळायचं तेव्हा प्राध्यापकांकडून, कॉलेजच्या प्रिन्सिपलकडून तुम्हाला येणारे रिॲक्शन काय असायच्या? कशा पद्धती, का ते सपोर्ट असायचा, विरोध असायचा, का पूर्णपणे इग्नोरन्स असायचा शिक्षकांचा, प्राध्यापकांचा? काय एकूण अनुभव होता तुमचा? दोन्ही प्रकारचा असायचा. दोन्ही प्रकारचा. एक कौतुकाचं पण असायचं आणि दुसरा विरोधातला असायचा. पण हे सगळ्याच चळवळींच्या बाबतीत होत. सगळ्याच चळवळी. पहा तुम्ही, तो काळ कसा आहे, 1965ला अमेरिकेमध्ये ब्लॅक मुवमेंटनी ब्लॅक पॅन्थर म्हणून आकार घेतला. बरोबर. आपल्याकडे 66ला नक्षलवादी चळवळ उभी राहिलेली आहे. 66 सालीच शिवसेना स्थापन झालेली. बरोबर. आणि सगळ्या ज्या मिलिटंट बरं का. आणि तुम्ही पाहत असाल की चीनमध्ये जी सांस्कृतिक क्रांती झाली ती सुद्धा त्याच काळातली आहे. बरोबर आहे. तेव्हा हा सगळं जागतिक इथावर बरोबर. व्यवस्थेच्या विरोधातला. व्यवस्थेची विरोध. म्हणजे ब्लॅक पॅन्थर जर नसती तर दलित पॅन्थर उभी राहिली नसते. मला नाही असं वाटत. नाही वाटत. त्याला कारण असं आहे हां. की दलित पॅन्थरची बीजं जी आहेत ते आंबेडकरी विचारांच्या मध्ये होते. बरोबर आहे. कसं आहे, तिथे वंशद्वेष आहे. ओके. पण वंशद्वेष तसं सगळं अमेरिका आहे ना, ही मायग्रंट लोक, स्थलांतरित लोकांचाच देश आहे. देश येतो तिथे स्वतःचे कुठे हा, तिथले जे मूळचे लोक आहेत, रेड इंडियन, रेड इंडियन्स, जर आपण इंका म्हणतो, माया म्हणतो, हे जे लोक आहेत, अशा हजारो तिथल्या एतद्देशीय जमाती आहेत. त्यांना मारून, त्यांना अक्षरशः लिंचिंग करून त्यांची शहरं, त्यांची गावं, त्यांची संस्कृती सगळं उद्ध्वस्त करू, हे सगळे युरोपियन तिथे मायग्रंट झाले. आणि त्याने काय केलं, प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांना जमिनी मिळाल्या. मग त्या जमिनीवरती राबवण्याच्यासाठी त्यांनी अक्षरशः आफ्रिकेमधल्या त्या सगळ्या आफ्रिकन लोकांना, का म्हणजे निग्रो असतील की अजूनही काही समूह असतील, त्यांना अक्षरशः काय म्हणतात त्याला, पकडून आणून, धरून, बांधून, पळवून, त्यांना गुलामांच्या बाजारात विकून त्यांना तिकडे शिफ्ट केलं आणि त्यांच्याकडून मोठे मोठे शेते राबवून केले. अमेरिकेचं जे वैभव आहे ना आत्ताचं, त्याला सगळं आफ्रिकन लोकांचं रक्त लागलेलं आहे. बरोबर. भारतातही तसंच आहे. भारतातले सगळे जे काही तथाकथित जे काही वैभव आहे ना, त्याच्या मुळाशी दलित, शोषित, आदिवासी यांच्या पिळवणुकीतून आलेलं. मला ह्याच वाक्यावर तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे थोडंसं. तुम्ही जे म्हटलं की अमेरिकेतल्या संपत्तीवर, ऐश्वर्याला काळ्यांचं रक्त लागलेलं आहे, काळ्या लोकांचं रक्त लागलेलं आहे, कसं भारतातल्याही ज्या तथाकथित श्रीमंतांचं, सवर्णांचं, सरंजाम्यांचं जे काही ऐश्वर्य आहे त्याला इथल्या सगळ्या बहुजन जाती जमातींच्या मेहनतीचं रक्तही आहे, घामही आहे. बरोबर. शाहीर विलास घुगरेंनी खूप छानपणे त्यांच्या गाण्यातून ह्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. आणि मला त्या शाहीर विलास घुगरेंपर्यंतच यायचं होतं, जेणेकरून मला अजून पुढचा एक धागा तुमच्याकडून उलगडून घ्यायचा. विलास घुगरेंचा मृत्यू जो झाला, तो मृत्यू नाही म्हणता येणार, तो एक प्रकारे खूनच होता. कारण रमाबाई हत्याकांड घडलं आणि त्याच्या निषेधात त्यांनी गळफास लावून घेतला. तुम्ही यात बऱ्याचशा मुलांना माहिती नाही आहे, जे 90त जन्माला आलेले आहेत, म्हणजे 2000च्या आसपास जन्माला आले, त्यांनी आता नवीन नवीन राजकीय चळवळीमध्ये उतरत आहेत. त्यांना रमाबाईची दंगल काय होती, रमाबाईचं हत्याकांड काय होतं हे माहीत नाही. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. कारण ज्या दिवशी रमाबाई कॉलनीमध्ये हत्याकांड घडलं, मी तिथेच होतो त्या दिवशी. माझं बरंचसं गणगोत तिथे राहतं, तर ते पाहिलेलं आहे की 11 लोकं मारली गेलेली. आत्ताचं जे आलिशान शहीद स्मारक उभं राहिलेलं आहे ते पहिल्यांदा एक असं पडवीचाच कोपरा होता, तिथे ते सगळे 11च्या 11 मृतदेह ठेवले गेलेले होते. तुम्ही गेल्या 22 वर्षापासून, 22 नव्हे सॉरी, आता 97 पासून 27 वर्ष झाली. 27 वर्षापासून हा खटला कोर्टात लढताय, अविरतपणे लढताय. मला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे आणि ते मलाच नव्हे, सगळ्यांना माहिती करून द्यायचं आहे. रमाबाईचं जे हत्याकांड झालं
तर त्यावेळेस जे शासन होतं ना ते भाजप शिवसेना युतीचं शासन होतं. बरोबर. खरं म्हणजे रमाबाई आंबेडकर नगर ही एक अत्यंत लढाऊ अशी वस्ती आहे. आंबेडकरी चळवळीचं सिटॅडल म्हणू आपण त्याला. कुठेही भारतात दलितांवर अत्याचार झाले की रमाबाई आंबेडकर नगरचे आंबेडकरवादी अनुयायी हे त्याला ताबडतोबीने प्रतिक्रिया द्यायचे, रिॲक्शन द्यायचे. बरोबर. इथे श्रीरामपूरला अहमदनगर जिल्ह्यात जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली त्याचे सुद्धा तीव्र असे प्रतिसाद रमाबाई आंबेडकर नगरमध्ये उमटले. बरोबर. झालं काय 11 जुलै 2097ला की आपण रमाबाई शिरत असताना एक बाबासाहेबांचा पुतळा होता, बस छोटासा पुतळा होता, अर्धाकृती बस्ट. तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून उभा केलेला. हो. प्रॉमिनंट कार्यकर्त्यांनी. आणि चौकात तो पुतळा देवी पवार चौकाच्या समोर. नाही, देवी पवार चौक मागे. हो सॉरी, तो मागे राहतो. एंट्रीला गंधकुटीच्या समोर. गंधकुटीच्या समोर म्हणजे लागूनच. आणि त्या पुतळ्याच्या पाठीत ते पोलीस चौकी आहे. हो. आजही असं असताना 11 जुलैच्या पहाटे लोकांच्या लक्षात असं आलं की बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या गळ्यामध्ये चपलांचा हार. चपला एका दोरीत ऊन एक हार करून तो त्याच्या गळ्यात टाकली. ही बातमी अक्षरशः वणव्यासाठी पेटली वस्ते. लोक जमा झाले आणि लोकांनी साहजिकच पोलिसालाही कळलं. पोलीस आले. लोकांनी सांगितलं तुम्ही ताबडतोब डॉग स्क्वेअर आणा. आता कारण पोलिसाचं काम होतं की ताबडतोब कॉर्डन तयार करायला पाहिजे होतं, पण तसं काही झालं नाही. इकडे पोलीस आलेले आहेत, लोक रस्त्यावर जमले. बरोबर. मागणी करायला लागली की ताबडतोब आरोपीला पकडा, डॉग स्क्वेअर आणा. आणि लोक तसेच समोर सिग्नल आहे, बरोबर, सिग्नलवर गेले. आंदोलन सुरू झालं. रस्ता बंद झाला. तेव्हा खूप फार छोटा हायवे होता तो. आजच्या सारखा मोठा नव्हता. छोटा. रस्ता बंद झाला आणि अचानक 7च्या सुमारास चेंबूर म्हणजे राखीव दलाची, राज्य राखीव दलाची जी पोलिसांची गाडी आहे ती येते चेंबूर. आणि जिथे आंदोलन चाललं आहे तिथून एक 1,1500 फूट दूर तिथे जे सार्वजनिक बुद्धविहार आहे, सार्वजनिक बुद्धविहार आणि भिक्खू निवास आहे, त्याच्यासमोर पूर्वी सर्व्हिस रोड होता आणि त्याच्यावरती एक रोड असायचा, म्हणजे मोठा रोड, म्हणजे पूर्व द्रुतगती मार्ग म्हणतो आपण त्याला. बरोबर. गाडी थांबते. तिच्यातून रायफलधारी पोलीस उतरतात. त्यांचं नेतृत्व मनोहर कदम नावाचा फौजदार करतोय. आणि तो खाली उतरल्या लोकांना कुठली पूर्वसूचना न देता गोळीबार सुरू केला. तो सरळ वस्तीवर 50 राऊंड्स फायर केले. 50 राऊंड्स. आणि जे लोक कामाला चाललेत, शाळेत चाललेली मुलं, अक्षरशः 10 लोक तुटले तिथे मारली आणि 26 लोक जखमी झाले. रक्ताच्या धारळ सगळे प्रेत पडलेले होते. हे जाणीवपूर्वक केलं. पूर्ण प्री प्लॅन. म्हणजे त्या वस्तीला पुढच्यात अशी भीती आणि दहशत निर्माण करायची की परत ही कुठल्याही अन्याय अत्याचाराला रिॲक्ट झाली नाही. आणि ती एक वस्ती जर म्हणून काढली तर मुंबईमधल्या सर्व मिलिटरी वस्ती आहेत त्यांना इशारा देतो त्या सरेंडर होते. पण ते तसं झालं नाही झालं. उलट लोक चांगले रिॲक्ट झाले. रिव्हर्स रिॲक्शन जे महाराष्ट्र भारतभर रिॲक्ट झाले. लोक त्यांच्या गोळीबारामुळे जे हत्याकांड घडलं त्याकडे घाबरले. हे वेगळंच घडलं होतं. त्याची रिॲक्शन पण जोरदार झालेली आहे. बरं का, की जे
तडजोडवादी जे नेतृत्व होतं त्याला लोकांनी सोपले ना. खूप कोणाचं नाव घेत नाही मी घेऊ शकतो. हां, कसं आहे की एका रूममध्ये मी आणि आता जे जवळजवळ 1-2 नेते आता नाही आहेत, आम्ही सगळेच एका रूममध्ये होतो आणि बाहेर अक्षरशः आम्हाला शेकडो अत्यंत काय म्हणतात त्याला, रागानं भारलेल्या, चिडलेल्या अशा तरुणांचा, शेकडो तरुणांच्या घोळक्यानंच आम्हाला घेरलेलं होतं. मग काही नेते मागच्या दारानं पळून गेले. हां, तो किस्सा आता खरं म्हणजे मला आयुष्यात कधी संधी मिळेल तर मी लिहून काढेन. आपण इलेक्शन झाल्यानंतर ते करूयात, आता नको. आता नको. माझ्या लक्षात एक गोष्ट आहे, जिथे जिथे ज्यांना मारून ज्यांची प्रेतं पडली होती त्यांना पोलिसांनी उचललं पण ते नाहीच. की त्यांच्या स्पॉट पंचनामा करायचा असतो, इन्क्वेस्ट पंचनामा करायचा असतो, हे काहीच काहीच केलेलं नाही. आणि मी स्वतः पाहिलं सगळ्या वस्तीमध्ये तर गोळीबाराचे सगळे चिन्ह दिसत आहे. लोकांच्या घरामध्ये घुसलेल्या गोळ्या आहेत काय, डॉक्टर होता बघा त्याच्या. हो हो, त्यांच्या घरात घुसले, कपाट आम्हाला लागले. हां, तुम्ही तो विभाग तुम्हाला माहिती. हो, मला हेच सांगायचं होतं, म्हणजे विचारायचं होतं की तुम्ही आता पुरावे पण सांगितले, घटना कशी घडली हेही सांगितलं. आपले एक स्नेही आहेत आमचे नितीन वैद्य सर, ते आता चित्रपट मालिका निर्मिती करतात, पण ते त्यावेळेला पत्रकार होते. ही वॉज द फर्स्ट पर्सन हू रिपोर्टेड दॅट इव्हेंट, दॅट इन्सिडेंट. की त्यांनी सगळ्यात आधी महाराष्ट्र टाइम्सला आणि झीला ही बातमी ब्रेक केली की बाबा रमाबाई कॉलनीमध्ये असं काहीतरी अशी घटना घडलेली आहे, त्याच्यावर गोळीबार पण झालेला आहे. तर मला चांगलं आठवतं, दूरदर्शनवर त्या संध्याकाळी पोलिसांनी येऊन सांगितलं की हा जमाव येऊन टँकर पेटवत होता म्हणून आम्हाला गोळीबार करावा लागला. पण त्यांच्या बातमीमध्ये, वैद्य सरांच्या बातमीमध्ये असं कुठेच काही नव्हतं. त्यांनी सांगितलं की नाही, पोलिसांनी डायरेक्ट अटॅक केलेला. माझा प्रश्न इथून सुरू होतो की आज 27 वर्ष झाले कोर्टामध्ये हे सगळे पुरावे मांडले जात आहे, कोर्टामध्ये सातत्याने सांगितलं जातं आहे, सगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत. या दरम्यानच्या काळामध्ये 6 सरकारं येऊन गेली, तरीसुद्धा हा खटला अजून निकाली लागलेला नाही आहे, अजूनही मनोहर कदम मुकाट आहे. का असं होतं? हे बघा, ती ज्या वेळेला हत्याकांड घडवलं गेलं त्यावेळेला महाराष्ट्रातल्या फार मोठ्या मोठ्या नेत्यांनी, त्यातल्या एका नेत्यानं तर मनोहर कदमला शाबासकी केली, तू केलंस ते फार चांगला बस. कारण तिथं म्हणे टँकर होते, हे लोक ते टँकर पेटवायला निघाले होते आणि तिचं त्या टँकरचा, म्हणजे LPG भरलेल्या टँकरचा जर स्फोट झाला असता तर अनेक किलोमीटरच्या सर्कलमध्ये मुंबई ब्लास्ट झाली असती आणि कित्येक माणसं मेली असती, अशी स्टोरी रचण्यात आली. त्यामुळं आम्ही असं ठरवून की नाही, काय खरं घडलंय, कसं घडलं हे समोर यायला पाहिजे. आणि तेवढ्यामध्ये शासनानं गुंडेवर आयोग जाहीर केला. बऱ्याच जवळजवळ सर्वच दलित पक्षांनी, काही संघटनांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला. त्या कारण बहिष्कार टाकला आणि आपली बाजू जर चौकशी आयोगासमोर आली नाही तर निश्चितपणे आपल्या विरोधामध्येच निवाडा येऊ शकतो. बरोबर आहे. म्हणून आम्ही ठरवलं गेलं आहे की जायचं चौकशी आयोगाच्या समोर जायचं. भाई संघाऱ्यांनी तिथेच आंदोलन केलं होतं ना, केस काढून. प्रत्येकाने आपापल्या परीने आपापल्या प्रवृत्तीनं आंदोलन केलेली. परंतु जे नेमकं काम करायचं होतं, गुंडेवर कमिशन समोर जाणं ते तुम्ही केलं. त्याच्यासमोर सगळे साक्षी पुरावे आणले. यासाठी एक अक्षरशः शॉकमध्ये असलेल्या वस्तीतल्या लोकांना बोलतं करण्याच्यासाठी आपल्याला खूप कष्ट पडले. आणि जे जखमी आहेत त्यांनाच आम्ही साक्षीदार म्हणून पुढे घेतो. पण त्यातल्या बऱ्याच जणांना गुन्हेगार म्हणूनच कोर्टाने आणलं. हा काय प्रकार होता? सांगतो ना मी. सगळं गुंडेवर आयोगाचं कामकाज त्या रमाबाईच्या एकूण प्रकरणामध्ये जे गुन्हे नोंदवले गेले आहेत त्याच्यामध्ये एका लोकांनी दंगल केली म्हणून त्या मनोहर कदम
एकामध्ये फिर्यादी आहे. बापरे, त्याच्यानंतर- हे नवीन होतं. येस. त्याच्यानंतर पुतळ्याची विटंबना ज्यांनी पुतळा बसवला हा. त्यांनीच केली आहे. समजून डिसिग्रेशनची केस दुसरी केस, बरोबर. तिसरी केस. जे जखमी झालेत हो. त्यांनी दंगल घडवली म्हणून त्यांच्यावरती पण केस. लोकसत्तामध्ये बातमी वाचली होती, आठवते. असे 4 केसेस नोंदले. आता या सर्व केसेसमध्ये जे जखमी झालेत त्यांची खरी भूमिका न्यायालयासमोर येणं, त्यांना वाचवणं त्या केस. मनोहर कदमला शिक्षा व्हावी म्हणून आंदोलन करणं, या सगळ्या गोष्टी अपरिहार्यपणे आंदोलनामध्ये अनुवादित. मुद्दा कसा आहे, ही जी टँकर स्टोरी जी रचली गेली ना, त्यावेळी ते जे टँकर होते ते तिथे नव्हते, ते मनमाडला होते. कुठे होते? मनमाडला. मनमाडला. हां, मनमाडला भारत पेट्रोलियमचं एक मोठं हे माहिती आहे, माझं गावच आहे मनमाड. तिथे होते. या सगळे साक्षी पुरावे आम्ही गुंडेवर कमिशनर समोर आणले आणि गुंडेवर कमिशनने निवाडा जाहीर केला की लोक हिंसक नव्हतेच, त्यांच्यावर गोळीबार करायची काही गरज नव्हती, आणि ज्यांनी गोळीबार केला तो बेजबाबदार अधिकारी आहे, त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, असा निवाडा. हा निवाडा आला तरीही शासनानं तो निवाडा खरं म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद याच्या पटलावरती आणायचा असतो, विथ ॲक्शन टेकन रिपोर्ट. बरोबर. शासन काय करायलाच नाही रे. मग आम्हाला उच्च न्यायालयात चाललं लागलं. मी स्वतः उच्च न्यायालयात, आणि तिथे मग उच्च न्यायालयाने निर्देश दिले, सरकारने असे निर्देश दिले की ताबडतोब ते विधानसभेच्या पटलावरती आणा विथ ॲक्शन रिपोर्ट, आणि शासनाला त्याच्या बाबतीमध्ये भूमिका घ्यावीच लागते. आणि अगदी अनिच्छेनं शासनानं मनोहर कदमवरती 304 प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि त्याला सस्पेंड केलं. फक्त त्याला सस्पेंड केलं, आणि त्याच्यावरचा जो गुन्हा दाखल झाला तो गुन्हा चालवण्याच्यासाठी आम्ही एक रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड विरोधी न्याय सहाय्यक समिती स्थापन केली होती. आम्ही शासनाला त्या बाबतीमध्ये रमाबाईच्या लोकांच्याकडून प्रतिनिधित्व केलं, आणि 2 महत्त्वाचे वकील हे शासनाला अपॉइंट करायला लावले. त्याच्या अगोदर गुंडेवर कमिशनमध्ये प्रख्यात वकील प्रभाकरजी हेगडे यांना आम्ही स्वतःहून विनंती केली की आमच्या समाजासाठी तुम्ही आमची बाजू मांडण्यासाठी या कमिशनसमोर राहा, आणि ते आले. त्यांना काही आपल्यातल्या काही वकिलांनी मदत केलेली आहे. तर कसे की ही या पूर्ण एक मिनिट मी डिस्टर्ब करू, या पूर्ण प्रकारात उज्ज्वल निकम कुठे नव्हते ना? उज्ज्वल निकम होते ना, ते विरोधकांच्या वकील होते, विरोधकांच्या बाजूने होते. हो, हे सगळ्यांना माहीत पडलं पाहिजे, कारण आवलेलं आहे त्या माणसाला. आंबेडकर नगरच्या लोकांच्या विरोधात त्याने वकीलपत्र घेतलं होतं उज्ज्वल निकमांनी, आणि ते भर कोर्टामध्ये अत्यंत काय म्हणतात त्याला की हेटाळणीयुक्त अशी वक्तव्य करायची. गव्हर्नरचं इतकं मोठं हत्याकांड झालं, त्याच्या इतका गाजावाजा होत नाही, हे इन्फे किती मारलेली आहे, इथं फक्त 10 माणसं मिळाली आहे, असं फक्त 10 माणसं मिळली, काय एवढं काही बोलायचे काही बोलायचं. परंतु हेगडेने सगळ्यांना सरळ करून ठेवलं होतं. ओके. आणि अशा पद्धतीनं ते कपलो असताना तिथे निखिल वाघे पण यायचे, उमेश जाधव यायचे सतत त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. आणि तो जो निवाडा मिळाला, मला वाटतं दलित हत्याकांडांच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की पहिल्यांदा वस्तुनिष्ठ निष्पक्ष असा निवाडा पहिल्यांदा मिळालेला आयोगासमोर. मग कोर्टात प्रकरण कुठपर्यंत? कोर्टामध्ये प्रकरण मग त्याला आम्ही मनोहर कदमला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली जाईपर्यंत आम्ही त्या केसचा पाठपुरावा केला. परंतु ही संपूर्ण व्यवस्था जी आहे तर मनोहर कदमची जातसुद्धा महत्त्वाची, फार खेदानं बोलतो मी, आणि त्याला वाचवणारे पण भरपूर लोक होते जे आजही सत्तेत आहेत. तर ठीक आहे, तो बाहेर आहे, पण त्याच्या विरोधामध्ये ती केस प्रलंबित आहे अजून हायकोर्टात, आणि आम्ही पुन्हा ती केस रिवाईव्ह करत आहोत. तुमचा एक स्वभाव आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीला जेव्हा कायद्याच्या
पातळीवर घेऊन जातं तेव्हा ती पूर्णपणे घेऊनच जातं, म्हणजे तिचा प्रवास पूर्ण करतात. तुम्ही ती अशी मध्येच सोडत नाही. माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की मी अनेकांना पाहिलेलं आहे की फक्त सुरुवातीला एक रिॲक्शन द्यायची, त्याच्यानंतर गप्प बसायचं. तसंच तुम्ही सोनई हत्याकांडामध्ये सुद्धा उभे राहिलेले आहात, तुम्ही जवखेड्याच्या हत्याकांडामध्ये सुद्धा उभे राहिलेले आहात. एकूण ह्या सगळ्या केसेसना, म्हणजे रमाबाई नगरचं हत्याकांड मी प्रातिनिधिक म्हणून तुम्हाला विचारलं की त्याच्यामध्ये एका कार्यकर्त्यांनी कसं काम केलं पाहिजे, कायद्याच्या पातळीवर एखाद्या केसला नेल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय बदल घडवून आणले पाहिजेत, कशा पद्धतीने लढलं पाहिजे, हे तुम्ही आता नीट व्यवस्थितरित्या सांगितलं. पण ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये ज्या ज्या केसेसमध्ये तुम्ही उभे राहिले, अगदी रोहित वेमुलाची केस तर सदावर्तेसारख्या एका नालायक माणसामुळे ती पण वाया गेली ती केस. तुमचा एकूण अनुभव, ओव्हरऑल अनुभव काय राहिलेला आहे सगळ्यांचा, सगळ्या गोष्टींना, सगळ्या फॅक्टरना लक्षात घेता ह्या केसेसकडे बघण्याचा तुमचा ओव्हरऑल अनुभव काय राहिलेला आहे? काय माहिती आहे ते आपल्या SC/ST ॲट्रॉसिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट जो आहे त्याच्या अगोदर वेगळा कायदा होता, नागरी हक्क संरक्षण कायदा होता. नंतर 15मध्ये त्याच्यामध्ये थोडंसं अमेंडमेंट पण झालेलं आहे, थोडंसं अजून स्ट्रिंजंट केलेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही सगळी ती व्यवस्था आहे ना, जात हे आपल्या देशाचं वास्तव आहे. बरोबर आहे. जसं वर्ग हे वास्तव आहे तसं जात पण वास्तव आहे, आणि वर्गातच जाती आहेत. बरोबर. तर इथली अशी कुठलीच संस्था, अगदी संविधानिक प्रत्येक संस्था जात जाणीवानी प्रभावी. बरोबर आहे. न्यायव्यवस्था सुंदर. त्यामुळे काय होतं की तुमचा 100 खटले ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट प्रमाणे नोंदले गेलेले असते. अत्याचाराचे खटले, त्याचा कन्व्हिक्शनचा रेट 2.7 आहे%. बरोबर आहे. त्याचं रिझन काय? त्याचं मुख्य रिझन असं आहे की जे प्रॉसिक्युशन असतं किंवा जे इन्व्हेस्टिगेशन होतं तेच बाहेर असतं. बरोबर. मग ती नागेची केस घ्या ना, म्हणजे खटला कोर्टात जायच्या आधीच त्याचा निकाल ठरलेला असतो. तो अशा पद्धतीनं त्याची चौकशी होत असते. अशा पद्धतीनं साक्षी पुरावे पुढे आणायचे असतात की ते कोर्टात टिकलेच नाही पाहिजे. टिकलेच नाहीत. आणि त्यामुळे होतं काय की नितीन आले त्याला शाळेतून उचलून शाळेच्या ग्राउंडमध्ये शेकडो मुलांच्या समोर, शिक्षकाच्या समोर, प्रिन्सिपलच्या समोर मारलं आहे. तिथून त्याला एका वीटभट्टीकडे गेलं आहे, गावातून त्याला नेलं आहे. गावातही बऱ्याच प्रकारे त्याला पाहिला. नंतर ते एका टेकडीवरती नेलं, त्याला प्रचंड मारहाण केली, त्याला गळफास लावला, मारून टाकलं. आता सगळे जे दोषारोप पत्र झालं त्या गुन्ह्यामध्ये, गुन्हेगारीच्या खुनात, ते सगळे जे साक्षीदार, जे प्रत्यक्षदर्शी होते, हे सगळे प्रॉसिक्युशनच्या वेळेला, ट्रायलच्या वेळेला कोर्टामध्ये होस्टाईल झालेत, फितरू झाले सगळे. तर हे कसं थांबवायचं याचा सरकार विचारच करत नाही. दलित अत्याचाराच्या बाबतीमध्ये इन्व्हेस्टिगेशन करत असताना तुम्हाला कायद्यामध्ये काही मूलभूत बदल करावे लागते. कारण प्रश्न कसा असतो माहिती आहे का, बळी जो असतो तो दलित असतो, अस्पृश्य असतो, साक्षीदार सवर्ण असतात, त्यांचे जात संबंध हेच हितसंबंध असतात. बरोबर. त्यामुळे ते त्या कोर्टामध्ये बळीच्या बाजूला असतं, न्यायाच्या बाजूला असतं, जातीच्या बाजूला असतं. तुम्ही बदने टोल्याचं तुम्हाला सांगतो रे, बरोबर आहे. आंबेडकर नगरपेक्षाही अत्यंत क्रूर हत्याकांड ते घडलेलं आहे. हो. त्याच वर्षी 56 लोकांना मारले. 56 लहान लहान मुलं आहेत, स्त्री आहेत, मोठे सगळे. ते सगळे आरोपी कोर्टामध्ये निरुप सुटले. बापऱ्या. बेलचीची केस काय राहते, जेवढी मोठी हत्याकांड झालेली आहेत भारतामध्ये, किलोमीटर म्हणजे हत्याकांड 1967 आहे. बरोबर. एका गोडाऊनमध्ये 44 लोकांना जाळून ठार मारले, आणि त्यांना ठार मारणारे लोक उच्च न्यायालयामध्ये निर्दोष सुटले. हे फेट आहे. कारण प्रश्नासाठी तुम्ही कायदे केलेत, पण ते राबवणारे जे लोक आहेत ते जाण मानसिकतेचे. हो. कन्व्हिक्शन रेटवर आपण बोलत होतो, अगदी इतकं कमी आहे ना. तर महत्त्वाचं कारण म्हणजे इथली व्यवस्था आहे. इथली
तपास यंत्रणा म्हणजे जी दमन यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा असो, ज्याला आपण प्रॉसिक्युशन करतो, आणि न्यायालयामध्ये सुद्धा दलितांना न्याय मिळेल अशी व्यवस्थाच नाही. त्यामुळे काय होतं की मुळामध्ये जे अत्याचार होतात दलितांवर, त्यातले 10% अत्याचार पोलीस स्टेशनवरती जातात. त्याच्यातलं एकच नोंदवून घेतला जात असेल. तर 10% जे अत्याचार तिथे जातात आणि त्यांची ही अवस्था खैरलांची सारख्या प्रकरणामध्ये आहे. ते सरळ सरळ म्हणजे ॲट्रॉसिटीचं प्रकरण असताना एक कुटुंब वाईप आउट केलेलं आणि अतिशय निर्घृणपणे आणि सगळ्या गावाने केलंय. गावाने सामूहिक बलात्कार. सामूहिक म्हणजे मी म्हणतो की ते लिंचिंग आहे. पण ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट प्रमाणे गुन्हा नोंदला गेला नाही. ते ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ॲक्टची अजून किती आवाज यांना व्हायला पाहिजे. रमाबाई आंबेडकर नगरमध्ये सुद्धा ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट प्रमाणे गुन्हा नोंदला गेलेला नाही. आणि ती ट्रॅजेडी आहे. आमच्या चळवळीतला पहिला त्याचा भागवत जाधव त्याच्या डोक्यावरती कोणी दगड मारला तो आरोपी अजूनपर्यंत सापडलेला नाही. रमाबाई आंबेडकर नगरमध्ये पुतळ्याची विटंबना कोणी केली तो आरोपी अखेर भेटलेला नाही. ही आमच्या केसेसची ट्रॅजेडी आहे. बरं, काय या केसेसचा पाठपुरावा करावा लागतो. सगळे साक्षी पुरावे अशा पद्धतीनं न्यायालयामध्ये सादर केले जावे की जेणेकरून जे गुन्हेगार आहे, आरोपी आहेत, त्यांना दंडसंहितेप्रमाणे सजा ठोठावली जाऊ शकते. पण तसं होत नाही. तसं होत नाही. कारण एकूण न्यायालयामध्ये जो खटला चालतो तो इतक्या बाह्य प्रभावांनी दडपणाखाली असतो. त्याच्या बाबतीमध्ये ना न्यायालयाला चित्त असते आणि ना प्रॉसिक्युशन आहे. आता हे होत चाललंय. आपला म्हणजे हा जो आपला समाज आहे तो धागा होता. पण ज्या पद्धतीने एक कायम स्वरूपाची अशी की यंत्रणा उभी राहिली पाहिजे. न्यायालयीन हे सगळे खटले आहेत ते व्यवस्थितपणे चालवण्याच्यासाठी जे विक्टिम्स आहेत त्यांना मदत करण्यासाठी, त्यांना संरक्षण करण्यासाठी वगैरे त्या बाबतीमध्ये साधनांची प्रचंड वाहन आहे. पण तरी पण अपुऱ्या साधनांनी हे मला तुम्ही जे म्हणाले की साधनांची प्रचंड वानवा आहे. भीमा कोरेगावचं प्रकरण तर आत्ता घडलेलं होतं. पूर्वीसारखं असलेलं वातावरण आत्ता नाही आहे. आता पटकन कम्युनिकेशन होत आहे, लोकांपर्यंत जाता येत आहे. सोशल मीडियासारखं टूल आपल्या हातात आहे. थोड्याफार प्रमाणात का होईना प्रत्येकाच्या हातात एक किमान पैसा आलेला आहे, किमान एक पगार आहे. आधीसारखी तरी भीषण परिस्थिती नाही आहे की बाबा आज काम केलं तरच खाणं होणार आहे, असंही नाही आहे काही. तरी देखील म्हणजे थोड्याफार प्रमाणात रिसोर्सेस वाढलेले असताना देखील भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये अजूनपर्यंत का म्हणून आपल्याला न्याय मिळालेला नाही आहे. ती जी दंगल घडली त्या दंगलीच्या नंतर अनेक लोकांनी आपले राजकीय नेतृत्व उदयाला आणले. अनेकांनी त्याच्यावर एक चांगल्या पद्धतीनं त्याचं कॅपिटलायझेशन करून घेतलेलं आहे. पण ते तेवढ्यापुरतंच होतं. नंतर ते प्रकरण कोर्टात कुठे गेलं, काय झालं याबद्दल कुठेच काही ऐकायला मिळत आहे. तुम्ही ती केस लढताय कोर्टामध्ये. सांगतो तर वाटतं म्हणजे मी थोडंसं अक्षर घेतलं तर चालेल ना? हो प्लीज. तुम्ही त्याला दंगल म्हणालात. हां, ती दंगल नाही, खल्ला होता सुनियोजित. कसं आहे की दंगलीमध्ये दोन्ही घटक हां, एक दुसऱ्याच्या विरोधात असतात. आय करेक्ट माय मिस्टेक. ओके, बरोबर. इथे त्या कोरेगाव भीमाच्या लढाईचा 200वा द्विशतकीय स्मृतिदिन होता. त्यामुळे मोठ्या संख्येनं लोक जाणारे शासनाला माहिती आहे. बरं, पण त्याच्या अगोदर काय घटना घडलेल्या आहेत तिथे, वडूगावात काय घटना घडल्या, प्रत्यक्ष त्या कोरेगावात काय घटना घडल्या, पेरणे गावात काय घटना घडल्या, हे पोलीस यंत्रणेला माहिती असूनही पोलीस यंत्रणा तितकी सजग राहिली नाही. तर पोलीस यंत्रणा सामील होती त्यांना.
तसा आरोप केला तरी काय गैर नाही. कारण त्यावेळेला मुख्यमंत्रीपद आणि गृह खातं एकाच माणसाच्या हातात होतं. आणि तेच सांगतो की लोक गेलेले आहेत आणि आपण जाताना सहकुटुंब जातात, सहकुटुंब जातात तिथे. नाही, मी याच्यासाठी असा प्रश्न विचारला. अगोदर हां. तिथल्याच्या उंच उंच इमारती आहेत बाजूच्या, घरात कोणी दगड आणून ठेवत नाही. ठेवत नाही, गच्चींच्या वरती दगडं ठेवलेली आहेत. त्याच दिवशी गोरेगावचा बाजार बंद केलेला आहे, मार्केट बंद आहे. त्याच्या अगोदर ॲट्रॉसिटीचे गुन्हे वडू गावात घडलेले आहेत. हं. ते गोविंद गायकवाड जे होते, ज्याने संभाजी महाराजांच्या अंत्यविधीला प्रचंड धोका पत्करून त्यांचा जीव पण दिला. त्यांनी तो आपल्या दलितांच्या वस्तीच्या बाजूलाच त्यांचा अंत्यविधी केला आहे. हो. तिथं एक सोकॉल स्मारक झालेलं आहे. तोही इतिहास पुसण्याचं काम करणारे जास्त घटना आहेत. गोविंद गायकवाडांचं म्हणजे गोविंद महाराजांचा इतिहास पुसण्याचं काम करणारे जास्त घटना आहेत. पर्टिक्युलरली भिडे, संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी त्या सगळ्या परिसरामधल्या तथाकथित उच्चवर्णीय तरुण टोळ्या त्यांना भडकावून ठेवलेला होता. आणि मग तो एकतर्फी हल्ला आंबेडकरी जेलवर झालेला आहे. या दोन्ही जे भीमा कोरेगावमध्ये जो हल्ला झाला, त्या हल्ल्याचा पॅटर्न हा मला तोच वाटतो किंवा तोच जाणवला जे वरळीत झालेलं होतं. बरं, मोर्चा निघाला की गच्चीवरून सोडा बॉटल, काचा, त्याच्यानंतर दगडं आणि भागवत जाधवच्या डोक्यावर पाटा, हे सगळं फेकण्यात आलं होतं. सेम पॅटर्न हा इथेही 2018ला भीमा कोरेगावमध्ये तिथल्या स्थानिक जे नागरिक होते त्यांच्या घराला तेच म्हणायचं आहे. हां. की 6 डिसेंबरला बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करणाऱ्या ज्या शक्ती आहेत, हां, त्याच शक्तींनी कोरेगाव भीमामध्ये सुद्धा तेच काम केलेलं आहे. ते बरोबर टायमिंग बघतात. ते टाइम एकाच दगडात 2-3 बरेच पक्षी मारायचं असतं. असा उद्देश होता की त्याच्यामुळे त्या दंगली भारतभर पेटतील 6 डिसेंबरला. हां, आणि 6 डिसेंबरला लाखो लोक बाबासाहेबांच्या अनुयायी चैत्र दादरला येतात. तर मग ते पुन्हा येणार नाहीत, उद्ध्वस्त होतं. अशा तऱ्हेचं एक सगळं कॅल्क्युलेटेड कारस्थान असतं. आणि या सगळ्या मूलतत्वावधी शक्ती आहेत, त्यांनीच कोरेगाव भीमाचा तो हल्ला घडून आणला. नंतर मग आयोग जाहीर झाला. आयोगासमोर आम्ही समर्थपणे आंबेडकरी समाजाची बाजू मांडत आहोत. ॲडव्होकेट किरण चेन्नई, राहुल मकरे, बिजीतू सोडे. प्लीज परत एकदा सर, बनसोडे सर तर बदलापूरचे आहेत आपले. जरा वकिलांची नावं जरा तुम्ही एकदा व्यवस्थित परत सांगा. स्पेसिफिकली होतो ना. हां, ॲडव्होकेट किरण चेन्नई, ओके. राहुल मकरे आणि आमचे बीजी बनसोडे. तिघेच आहेत. हो. आणि तिघांनीच सुरुवातीपासून त्या खटल्यामध्ये म्हणजे त्या आयोगासमोर पुणे आंबेडकरी जनतेची बाजू मांडलेली आहे. सगळं वास्तव समोर आणलेलं आहे. कोरेगाव भीमाचा इतिहास हा आयोगासमोर रेकॉर्ड केला गेलेला आहे. त्यांनी वडूचा इतिहास सगळं आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो मी इतका प्रचंड अभ्यास सर्व कार्यकर्त्यांनी वकिलांनी मिळून केलेला आहे की या सगळ्या धर्मांध जात्यांध मूलतत्वादी जी शक्ती आहेत, ॲसिस्ट, त्यांना आम्ही अक्षरशः आयोगासमोर बेकेर केलेलं आहे. आणि मला खात्री आहे अजून 2-3 महिने होते, बरं का, तो कदाचित काय इकडे तरी थोडासा होईल, परंतु त्याचा अत्यंत चांगला अहवाल रिपोर्ट आयोगाचा जनतेसमोर शासनाला आणावा लागेल. कदाचित हे जर जातीवादी शासन आताचे जे शासन आहे ते जर राहिलं तर कदाचित तो अहवाल येणार. अहवाल जर त्यांनी दडपला तर आश्चर्य वाटत. श्रीकृष्ण अहवालाचं काय झालं आहे, दडपून टाकले तर अहवाल, दडपून टाकतात ते लोक. पण आम्ही व्यवस्थितपणे त्याचा पाठपुरावा केलेला. दुसरा त्याच्यानंतर जे आंदोलन उत्स्फूर्तपणे आंबेडकरी जनतेला राज्यभरामध्ये राजकारणाने ते कुठल्या नेत्याच्या सांगण्यामुळं नाही, राजकीय प्रेरणेने नव्हतं, स्वयंप्रेरणेने होतं. स्वयंप्रेरणेने होतं. आणि ते मागे सुद्धा घेतलं गेलं ते कुठल्या राजकीय नेत्याच्या आव्हानावर नाही. लोकांनी शहाणपणाने ते आंदोलन मागे घेतलं. परंतु हजारो कार्यकर्त्यांच्यावरती ज्या केसेस झालेल्या आहेत त्याच्यानंतर त्या अजूनही या शासनानं मागे घेतलेला नाही आणि तो मुद्दाही बनत नाही. आणि तो आपला मुद्दा आहे, तो तुम्ही चालवला. पण पाठपुरावा होता त्याचा. त्या सगळ्या घटना जोपर्यंत जाती व्यवस्था आहे
वर्णव्यवस्थेचा विषय आहे. मनोवादी जहर तुमच्या मेंदूत आहे तोपर्यंत जाती अत्याचार होत राहा. बरोबर. आणि तुम्हाला मात्र मनुला संपवायचं असेल, ही व्यवस्था जातीबद्ध व्यवस्था संपवायची असेल, चातुर्वर्ण्य व्यवस्था संपवायची असेल, तर प्रदीर्घ असा आंबेडकरवादी लढा तुम्हाला तीव्रपणे पुढे न्यावा लागेल. ॲब्सोल्युटली. अजिबात न थकता. आंबेडकरवादी लढा पुढे न्यावा लागेल. आपल्या मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्ही म्हणाला होतात की आंबेडकरी प्रेरणेच्या लोकांनी दलित पॅन्थर सुरू केली. भले ती ब्लॅक पॅन्थर असेल, नाव फक्त चेंज केलं, पण आंबेडकरी प्रेरणेने ती सुरू झालेली होती. एक जुना झगडा चालू असतो, दलित की आंबेडकरी, दलित की आंबेडकरवादी. ह्या दोन शब्दांपैकी कोणता शब्द वापरायचा? कारण आताची जी नवीन पिढी आहे ती म्हणते की आम्हाला आंबेडकरवादी म्हणून ओळख ही फार योग्य वाटते, कारण दलित ही स्थितीवाचक ओळख आहे. स्थिती बदलत असते, आम्ही संघर्षरत आहोत, आम्ही दळणं भरडणं सोडलेलं आहे. तर तुमचा एक अनुभव, तुमचा एक अभ्यास याबाबत तुम्ही काय सांगू शकता, काय बोलाल? हे बघा, दलित हा शब्द जो आहे ना, हा तुमची एकूण सामाजिक व्यवस्था आहे, तिचं निदर्शक असा शब्द आहे. बरोबर. आणि ही अवस्था आंबेडकरी हा जो शब्द आहे ना, हा शब्द तुमचं वैचारिक निदर्शक आहे. नाही, पण ज्या पद्धतीचे टर्मिनॉलॉजी झाल्या डेव्हलप, की आंबेडकरी म्हटले तर फक्त पूर्वाश्रमीचे महार, आत्ताचे बौद्ध, हे जे एक संकुचितपणा जो मीडियाने पसरवला आहे, अकॅडमिक्सने पसरवला, मीडियाने तो काम केले. मीडिया त्याला तोडण्यासाठी मुळामध्ये अभ्यास होता. मग अशीच बोलू, कुठलीही संस्था जातीय प्रभावापासून मुक्त नाही, तर मीडिया तसाच असणार. आयडेंटिटी शब्द आहे. आयडेंटिटी क्रायसिस कसा सोडवायचा आहे की दलित आपण आहोतच. बाबासाहेब शेड्यूल कास्ट फेडरेशनला दलित फेडरेशन म्हणायचं. ओके. आपण दलित आहोत. प्रत्येक दलित म्हणजे सगळे शेड्यूल कास्टचे लोक आहेत, पूर्वाश्रमीचे अस्पृश्यक आहे, ते सर्व आंबेडकरवादी आहेत असं नाही, जे आता प्रकर्षाला दिसत आहे. शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा फूट पाडण्याचं काम अत्यंत प्रभावीपणे ब्राह्मण्यवादी शक्तीने केलेलं आहे, देशस्वीरित्या. इतकेच काय, स्वतःला आंबेडकरवादी म्हणणारे, त्याचा उद्घोष करणारे बरेच नकली नेते हे आज मोदींच्या पालखीत बसलेले आहेत. दिसते आपलं सरळ, दिसतंय समोरच. पण यातही एकूणच आंबेडकरी समूहाचं जे सामूहिक शहाणपण आहे, ते सामूहिक शहाणपण संपलेलं नाही. बरं, खरं चाललंय. नाही, पण हे सामूहिक शहाणपण संपलेलं नाही, वाढत चाललं असं तुम्ही जे म्हणता. एक खूप किचकट प्रश्न आहे तो असा की कांशीराम यांनी उत्तर प्रदेश त्यांचं बॅटल ग्राउंड बनवलं. एकदा नव्हे 4 वेळा मुख्यमंत्री बनवले. मायावतींना स्वतःही मुख्यमंत्री झाले, दिल्लीत निवडून गेले, केंद्रामध्ये एक चांगली सस्टेनेबल पॉवर इक्विटी त्यांनी जनरेट केली. जे उत्तर प्रदेशात झालं ते महाराष्ट्रात होऊ शकलेलं नाही. याचं कारण उत्तर प्रदेशातली चळवळ ही पूर्णतः राजकीय चळवळ म्हणूनच डेव्हलप झाली, आणि महाराष्ट्रातली चळवळ ही कायम साहित्यिक चळवळ राहिली आहे. याच्यातला काही डिफरन्स तुम्हाला वाटतो का? काही कारण तुम्हाला वाटतं का? तसं नाही वाटत मला. नाही वाटत. का वाटत नाही? महाराष्ट्रामध्ये दलितांची संख्या शेड्यूल कास्टची 12% जेमतेम. बरोबर. तीच उत्तर प्रदेशामध्ये 22%. बरोबर. कांशीरामच्या अगोदर तिथे रिपब्लिकन पक्ष अत्यंत प्रभावी होता, ज्याचे अनेक खासदार निवडून जायचे, आमदार निवडून जायचे. कांशीराम जी काय सत्ता मिळवली, 2009चा आपण जर सोडला मायावतीचा, तर भाजपबरोबर तडजोड करून ते सत्तेत आलेले आहेत, बरं का. तर त्यामुळं त्यांनी जी भाजपबरोबर तडजोड केली आणि भाजपचा बेस वाढवला मोठ्या प्रमाणात युपीमध्ये. तुम्ही दोष देत आहे त्यांना थेट? मी दोष देते, वाचता येतं. म्हणजे आज मायावतींची काय अवस्था आहे? आज मायावती ज्या भूमिका घेत आहेत ते कुठल्या भूमिका आहे? मायावती निवडणुकांच्या मध्ये ज्या पद्धतीनं त्यांचा जो व्यवहार आहे, रिलक्टन्स जी आहे ती कशामुळे आलेली आहे?
गॉट इट, करेक्ट. मग आता म्हणून काय माहिती आहे का, हां, या टेम्पररी फेजेस आहेत. हो, दिस इज ट्रान्झिट पिरियड. आंबेडकरी चळवळ दॅट इज द ओरिजिनल आन्सर टू दिस सिस्टम. बाकीचे जे काय मशरूम सगळं उभं राहिलेलं आहे 30, 40, 50 वर्षाचा काळ फार मोठा नाही आहे. 2-2.5 हजार वर्षाची व्यवस्था बदलायची असेल तर त्याला अजूनही काय काळ जाणार आहे. जाणार आहे. आणि त्यामुळे आंबेडकरी चळवळ तिला पर्याय नाही. ही व्यवस्था बदलायची असेल तर फुले आंबेडकरी विचारांच्या शस्त्रांनीच ही व्यवस्था बदलायला आहे. बर, हे सत्य आहे की त्या आणि सत्तेत येणं, हां, बघा, सत्तेत येण्यासाठी तुम्ही कुठल्या तडजोडी केल्या हे महत्वाचं नाही. हे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण. तुम्ही मतदान करू, आपण तर मतदान मोठं करून तो मताधिकार बजावू. मताधिकार तुम्ही सरकार बदलू शकता, सत्ताधारी वर्ग नाही म्हणतो सत्ताधारी वर्ग नाही म्हणतो साहेब. मग मला एक अंशी तिथे युपीमध्ये तेच झालं. तेच झालं, त्यांनी सरकार बदललं. आता काही लोक जे म्हणतात की आम्ही स्वबळाचं राजकारण करतो आणि त्यांनी निवडणुका आम्ही लढतोय म्हणून त्यांनी जो देखावा महाराष्ट्रात पण उभा केलेला आहे, त्याचे उमेदवार कोण असतात? बरोबर आहे. हां, प्रस्थापित पक्षाचे उमेदवार ज्यांना तिकीट नाकारलेलं आहे, त्यांना इथं तिकीट मिळतं, निवडणुकात ते पडतात, निवडणुकात पडून सुद्धा प्रचंड पैसा कमवतात आणि पुन्हा आपल्या ओरिजिनल पक्षामध्ये राहतात. वंचित आघाडीबद्दल बोलताय. हा, त्याच्यासारखेच काय पक्षाच्या बाबतीत. बरं, ठीक आहे. तर कसं आहे की मुद्दा कसं आहे की मी मान्य करतो, मान्य केलं पाहिजे आपण की आपण निवडणुकांच्या पातळीवर महाराष्ट्रामध्ये फार अपयशी ठरलो. साधनांची कमतरता आणि एक महत्त्वाचं फॅक्टर लक्षात घ्या, नव्यानं जो मध्यम वर्ग जो आपल्या समाजात निर्माण झालेला आहे त्याला त्याचेच प्रश्न हे समग्र दलिताचे प्रश्न वाटतात. तसं नाही. हा एक पातळसा थर आहे, तो समग्र दलितांना रिप्रेझेंट नाही करू शकत. करेक्ट. पण काय झालेलं आहे, साहित्यिकांचा वेगळा कंपू, विचारवंतांचा वेगळा कंपू. मला आश्चर्य काय गोष्टीचं वाटतं की आम्ही काय होतो, आम्ही जर शिक्षक झालो मग आमची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन आहे. आम्ही इंजिनियर झालो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंजिनियर्स असोसिएशन. दरवेळा आम्ही कुठल्याही खात्यात गेलो, डॉक्टर त्यांची संघटना उभी करा, बरोबर, प्राध्यापक त्यांची संघटना उभी करा, साहित्यिक सुद्धा त्यांची संघटना उभी राहा. मुद्दा असा आहे की जे कष्ट करणारे जे दलित आहे, जे स्कायवर खरेल जातात, जे सिग्नल नाक्यावरती त्यांची अवस्था वाईट आहे, असंख्य असंघटित कामगार आहेत, जास्त करून ते दलितच आहेत. भूमिहीन शेत मुसूड आहे. कुठले इंजिनियर त्यांना का नाही ऑर्गनाईज करत? प्राध्यापक समर्पित होऊन या कष्टकरी वर्गाला ऑर्गनाईज का नाही करत? बरोबर. ते फक्त आपापल्या सुखवस्तू वर्गाने ऑर्गनाईज करतात. त्याच्यात आंबेडकरांनी मुवमेंट पुढे जाणार नाही. म्हणून आंबेडकरी चळवळीमध्ये आमूलाग्र असं परिवर्तन घडवावं लागेल, बदल घडवावा आहे. मला यालाच धरून प्रश्न विचारायचं होतं की तुमचा आजवरचा एवढा मोठा प्रवास राहिलेला आहे, कामगार नेते म्हणून तुम्ही काम केलेलं आहे, दलित नंतरपासून तुमची सुरुवात झालेली आहे, विद्यार्थी दशेपासून सुरुवात झालेली आहे, तुम्ही चांगले विचारवंत आहात, विचारक आहात, अभ्यासक आहात, तुम्ही कायद्याच्या पातळीवर लढत आहात, तुम्ही वकिलांचं संघटन आहे, रिक्षा चालकांचं संघटन आहे, नाका कामगारांचं संघटन आहे. तसं म्हणायला गेलं तर प्रत्येक वस्तीतलं शेवटचं घर तुम्हाला ठाऊक आहे तुमच्या पूर्ण कार्यक्षेत्रामध्ये. आणि तो कार्यक्षेत्र काही फक्त अंबरनाथ मतदारसंघ किंवा कल्याण लोकसभा मतदारसंघ नाही, तो पूर्ण महाराष्ट्र आहे. काही पातळीवर तुम्ही देशभरातल्या विविध भागांमध्येही गेलेले आहात. तुमचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग या अंबरनाथ विधानसभा मतदारसंघामध्येही आहे. तुम्ही याच्या आधी 3-4 वेळा निवडणुका इथून लढलेल्या आहात. तुम्ही आता महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे. तो पाठिंबा तुम्ही का दिला, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, तुमच्यासारख्या माणसाला सभागृहात असणं फार गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला गुंडेवार आयोगाचा प्रश्न येतो किंवा भीमा कोरेगावच्या आयोगाचा आता प्रश्न आहे, त्यावेळेला सभागृहामध्ये तुमच्यासारख्या माणसाची, तुमच्यासारख्या प्रतिनिधीची उपस्थिती असणं आवश्यक आहे. अशा स्थितीमध्ये महाविकास आघाडीकडून तुमच्या नावाचा विचार का केला गेला नाही?
काँग्रेस काय आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस काय आहे, की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना काय आहे, हे तमाम आंबेडकरी समाजाला माहिती आहे. माहिती पण भाजप आणि RSS काय आहे? ते त्याच्याहून चांगलं माहिती आहे. त्यामुळे प्रश्न असा आहे की आत्ताच्या परिस्थितीमध्ये भाजपाच्या उमेदवाराला जो पाडू शकेल असा संविधानवादी उमेदवार जर कुठे उभा असेल तर तो जास्त करून महाविकास आघाडीच्या तिकिटावरती उभा आहे असं चित्र सध्या तरी दिसतं. तुम्हाला चॉईस ठेवलेला नाही आत्ताच्या राजकारणाने. या निवडणुका आहेत ना, हे एक भांडवली युद्ध सुद्धा आहे प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये. बरोबर. बरं का, सर्वसामान्यांच्यासाठी सर्वसामान्यांच्यात काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना निवडणुकीमध्ये उभं राहण्याच्यासाठी स्पेसच त्या भांडवली पक्षाने ठेवलेली नाही आहे. ही आंबेडकरी समाजाची जी दुर्दशा आहे तशीच डाव्यांची पण आहे, तशीच समाजवाद्यांची झालेली आहे. आणि हा फार काय म्हणते त्याला अत्यंत गंभीर प्रश्न आहे. मी निवडणुकीमध्ये मला त्यांनी तिकीट द्यायला पाहिजे होतं, त्याच थोडंसं सजेस्ट पण केलं होतं, पण माझी त्यांनी ऑफर केली होती. सांगितलं होतं मला. पण मी विचारू शकतो कोणी गेली होती. मला आता त्यांनी हे पण तुम्हाला डॉक्युमेंट पण लिहून देतो. त्यानंतर हे पण सांगितलं की ठीक आहे तुम्हाला आम्ही विधान परिषदेमध्ये वर घेऊ. मला त्या गोष्टी महत्त्वाच्या नाही वाटत. नाही, पण मी तो प्रश्न तोच मी माझा प्रश्न विचारताना मी तोच मुद्दा मांडला होता की तुमच्यासारखं नेतृत्व नाही त्यांना नकोय ना. ते विधान परिषदेत किंवा कोणत्याही सभागृहामध्ये असणं गरजेचं आहे. मला एक जाणवलेलं आहे, काहीही करून भाजपचा आणि या सरकारचा पराभव झाला पाहिजे, निर्णायक पराभव झाला पाहिजे. जे सरकार येणार आहे ते जर उद्या जनविरोधी भूमिका घ्यायला लागले तर आम्ही रस्त्यावर उतरू शकतो, निदान श्वास तरी येऊ शकतो आंदोलनांचा. बरोबर आहे. या सरकारच्या काळामध्ये आम्हाला घेता येत नाही तो, तेही करता येत नाही. करेक्ट आहे. त्यामुळे ही परिस्थिती ठेवून आम्ही असं ठरवलं की आम्ही जर 5-50 उमेदवार उभे गेले असते तर त्यांनी कोणाची मतं खाल्ली असतील. आणि ही फार आता काट्याची टक्कर आहे. 1-2 हजारामध्ये सुद्धा उमेदवार पुरुष विजय पराजय होऊ शकतो. त्यामुळे आम्ही शहाणपणा निर्णय घेतला असं आम्हाला वाटतं. मला असं वाटतं की सध्याच्या काळात स्वबळाचा विचार करून राजकारण करणं अत्यंत चुकीचं आहे आंबेडकरी समाजात. कारण बाबासाहेबांनी सुद्धा पाठ अपाठ अशा पद्धतीने विवेचन केलं. ते म्हणाले की तुम्हाला आघाडी करूनच निवडणुकाचं राजकारण करतात. निवडणुका हे बाबासाहेब म्हणाले. बरं का. आणि आता जर आम्ही स्वबळाचा विचार करणं म्हणजे सरळ जात्यांत धर्मांत फॅसिस्ट मूळ तत्ववादी आंबेडकरद्रोही आणि मनोवादी लोकांना निवडून देण्यासाठी रस्ता कार्य करून देणं. बरं. आणि आपली मतं वाया घाला. बरोबर. तर ती मतं वाया जाऊ नये म्हणून आम्ही लोकसभेतही काम केलं. त्याला चांगला आम्हाला रिस्पॉन्स मिळाला. आम्ही प्रागतिक रिपब्लिकन आघाडी तयार केली जिच्यामध्ये रिपब्लिकन अनेक घटक आंबेडकरी अनेक संघटना सामील झाल्या. त्याचा चांगला परिणाम झाला. अनेक सिव्हिल सोसायटीज आमच्या बरोबर आल्या. मग त्याच्यामध्ये अल्पसंख्याकांचे सुद्धा म्हणजे पर्टिक्युलरली मुस्लिम समाज आणि बौद्ध समाजावर खूप चांगली भूमिका घेतल्यामुळं तुम्हाला इथे मोठ्या प्रमाणामध्ये बदल दिसतो. लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालांच्या त्याच्या 31 लोक निवडून येतो महाविकास आघाडीचे किंवा या धक्कामुळे शक्य नाही. पण एक गोष्ट लक्षात, स्वतंत्र आंबेडकरी आणि रिपब्लिकन राजकारण उभं राहू द्यायचं नाही हे कारस्थान गेली 40-50 वर्षाचं आहे. आत्ताचं नाही आहे. आत्ताचं नाही आहे. आणि स्वतंत्र आंबेडकरी राजकीय शक्ती म्हणजे रिपब्लिकन पक्ष उभा राहायला पाहिजे अशी या प्रस्थापित पक्षांची म्हणजे विरोधी पक्षांची सुद्धा आणि सत्ताधारी पक्षांची सुद्धा भूमिका नाही. बरोबर. ते हा धोका आंबेडकरी समाजाला कळलेला आहे. त्यामुळे उद्या जो काही प्रवास आहे तो या निवडणुकीच्या निकालानंतर नव्याने सुरू होईल. आणि तो प्रदीर्घ असा प्रवास. मी प्रामाणिकपणे सांगतो, या देशात जर परिवर्तन घडवायचं असेल राजकीय आणि सांस्कृतिक राजकारणाचं सुद्धा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या शिवाय पर्याय नाही. मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे आणि एकदम थोडक्यात, तुमचा हा 50 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव चळवळीचा जो आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. पण तुम्ही काय संदेश द्याल
नव्याने चळवळीत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, चळवळीपासून प्रेरणा घेणाऱ्या लोकांसाठी एक कार्यकर्ता म्हणून स्वतःला डेव्हलप करताना स्वतःमध्ये काय पद्धतीचे बदल केले पाहिजेत, स्वतःला कसं अपग्रेड केलं पाहिजे आणि स्वतःला कसं डेव्हलप केलं पाहिजे? मी काय कोणाला संदेश वगैरे देण्याच्या भानगडीत त्या पडत, जे मला वाटतं ते मी सांगतो. काय आता, कारण प्रश्न कसा आहे की मी आता जरी बरेच लोक म्हातारे झाले म्हणून आम्हाला वाटतं, मी म्हातारा नाही. वी गेट माणूस विचारांनी म्हातारा होतो. हो, मला जो तरुण जरी 21-22 वर्षाचा असला, 25 वर्षाचा, उच्च विद्याविभूषित जरी असला, पण त्याला जर शाहू फुले आंबेडकर माहिती नसेल तर त्याला मी अडाणी समजतो. आपलं विद्यापीठच ते आहे. कीर्तनाचे तर कसं आहे की हे प्रस्थापितांच्या विद्यापीठामध्ये तुम्ही उच्च विभूषित होऊ शकाल, परंतु हे आपलं चळवळीचं जे विद्यापीठ आहे फुले शाहू आंबेडकरांचं, त्या विद्यापीठाचे तुम्ही अभ्यासक आणि स्नातक व्हायला पाहिजे. बरोबर आहे. तो आपला श्वास आहे. व्यवस्था बदलण्याचं खरं खुरं रसायन आंबेडकरी विचार आहे आणि त्याला तुम्हाला टाळता येणार नाही. सांगते आत्ताची जी तरुणांची पिढी आहे, मी त्याला दोष देत नाही, पण ती चंगळवादामध्ये, आणि चंगळवादाचं जो आणखी एक महत्त्वाचं साधन म्हणजे हे स्मार्ट, याच्यामध्ये बुडालेली आहे. त्याच्यामध्ये बाहेर आहे. तुम्ही मोबाईल आणि व्हॉट्सॲपमधून बाहेर या आणि वस्त्यांच्यात जा, तेव्हा रियालिटी चेक मिळेल. तेव्हा समजेल की आपल्या समाजाची अवस्था काय ना आणि आपल्याला काय करावं लागतं. येस, ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. आणि नाही, खूप छान पद्धतीने तुम्ही हे सांगितलं की रियालिटी चेक सगळ्यांनी घेतला पाहिजे. ग्राउंडवर गेल्याशिवाय तुम्हाला समाजाची आणि एकूण जी राजकारणाची खरी अवस्था आहे ती कळणार नाही. आणि व्यक्ती केंद्रित होऊ नका. हां, आपला आजच्या परिस्थितीमध्ये आमचे तरुण जास्तीत जास्त करिअरिस्ट होत आहेत. हो, आणि व्यक्ती केंद्रित होत आहेत. करिअरिस्ट असणं काही वाईट नाही, पण व्यक्ती केंद्रित. पण करिअर हेच अंतिम ध्येय असू नये. हो, ॲब्सोल्युटली. ते जगण्यासाठी असावं, जगण्याचं जगणे कशासाठी असावं हो, हे ठरवलं पाहिजे. आता कशी वाटली मुलाखत तुम्हाला? कसं आहे, तुम्ही प्रश्न विचारले आणि मी सुद्धा त्या प्रश्नाच्या अनुषंगानं माझ्या कुवतीप्रमाणे त्याची उत्तर दिली. आता ते तुम्हाला कशी वाटली ते मला नाही, मला तर आवडले, पण आणि लोकांना कसं वाटेल. आणि याच्यामध्ये कसं आहे की समजा चुकून माझ्याकडून, चुकून नाही म्हणता येणार, ओघानं जर काही लोकांच्याबद्दल मी काय प्रतिक्रिया दिली असते तर ते काय मुद्दामून असं दिलेलं नाही आहे. तो वास्तवाचा भाग होता आणि कोणाला दुखवण्याचा मजा आहे तो लागतो. जे काय मी स्वतः 50-52 वर्षाची मुलं आहे, खूप खूप तुरुंगाचा अंधारसुद्धा खूप खूप पाहिला आहे. त्यात विशेष काय नाही, आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या, या व्यवस्थेच्या विरोधात काम करणाऱ्या माणसाला यातना ठरलेल्या असतात. बरं का, ते येतात. सह्यातना चुकलेलं नाही. तुमचं आयुष्य म्हणजे यातनांचा प्रवासच असतो. दादा, खूप खूप धन्यवाद. मला अपेक्षा आहे, म्हणजे मला असं वाटतं की बाबा तुम्हाला आवडलं असावं हा संवाद आपला, आणि लोकांनाही हा संवाद खरंच निश्चितपणे आवडेल. दादांची मुलाखत तुम्हाला कशी वाटली याबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मुलाखत आवडली असेल तर चॅनल लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांना शेअर करा. भेटूयात नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.